नमस्कार, मी सुशांत घाटसावळीकर. न्यूज माझा महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत. आजच्या ठळक बातम्या. नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक नगरसेविका आज पटग्रंथ या ठिकाणी संपन्न होते. राज्याचे माजी मंत्री बाळाभाऊ बेगडे, श्रीमंत सरदार, घराण्यातील आमचे राजे मासाहेब दादा, उपस्थित सर्व शहरातील ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक बंधू भगिनी, पत्रकार मित्रांनो, खरं तर आजचा ऐतिहासिक आणि दिमागदार असा सोहळा पार पडतोय आणि या सोहळ्यामध्ये ज्यांनी शहराच्या घडवणुकीमध्ये मोलाचं योगदान दिलं, ज्यांनी या शहरामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून नेतृत्व केलं, असे देखील अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. नगरपालिकेची निवडणूक संपन्न झाली. या नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष म्हणून संतोष भाऊ दाभाडे पाटील यांना शहरातल्या जनतेला काम करण्याची आपला लोकप्रतिनिधी म्हणून संधी दिली आणि त्याचप्रमाणे 28 नगरसेवक नगरसेविका हे देखील प्रत्येक प्रभागामध्ये नगरसेवक किंवा तिथले प्रतिनिधी म्हणून काम करणार आहे. मी प्रथमतः संतोष भाऊ दाभाडे आणि सर्वच नगरसेवक नगरसेविकांना त्यांच्या पुढील वाटचालीकरता शुभेच्छा व्यक्त करतो. आजचा सोहळा पार पडत असताना ज्या भव्य अशा डॉक्टर केशव बलराम हेडगेवार भवनमध्ये संपन्न होतोय, ही इमारत देखील आपल्या नगरपालिकेची संपूर्ण शहरातील वैभव असलेली इमारत आहे. शिवशंभू स्मारकाला जाऊन दर्शन घेतलं आणि आज पत्र बनवत असताना संतोष भाऊला देखील माझी विनंती असणार आहे. येणाऱ्या 5 वर्षाचा विचार पाहता शहरातल्या सर्व राजकीय पक्षातल्या मंडळींनी देखील आणि जवळपास 80,000 जनतेने तुम्हाला विश्वासानं या पदावरती बसण्याची किंवा काम करण्याची संधी दिलेली आहे. राज्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये आमचे नेते आदरणीय अजितदादा असतील, शिंदे साहेब असतील, यांच्या नेतृत्वामध्ये राज्याचा संपूर्ण कारभार एक चांगल्या पद्धतीनं हाताना आपण सर्वजण पाहतोय आणि महायुतीचं सरकार म्हणून राज्यामध्ये काम करत असताना या तळेगाव दाभाडे शहरात देखील महायुतीचे आपण सर्व लोकप्रतिनिधी आहात. म्हणून मुख्यमंत्री मोदयांकडे येणाऱ्या काळात आपल्या आंध्रा नदीवरनं आंध्रा डॅमवरनं जी आपल्याला बंद पाईपलाईनद्वारे स्टेशन भागाला पाणी द्यायचंय, ती देखील जवळपास 80-90 कोटीची स्कीम ही मंजूर करून आणायची. एक चांगल्या पद्धतीने क्रीडा संकुल या शहरामध्ये असलं पाहिजे. इथली ट्रॅफिकची समस्या सोडवण्याकरता काही भागातील रिंग रोड सारखे आणि डीपी रोड देखील आपल्याला नव्यानं तयार करायचे. आज मागील काही दिवसापासून आपण पाहिलं असेल या शहरातील रस्ते देखील चांगल्या पद्धतीने आता डांबरीकरण करून मजबूत केले जात आहेत. मागील 3 वर्षाच्या कालावधीत जेवढ्या डीपीडीसीच्या माध्यमातून निधी आणता तो आणण्याचा प्रयत्न केला आणि आज गाव भागातले किंवा स्टेशन भागातल्या रस्त्यांची कामं जी सुरू आहे, पुढील अजून 4-5 महिने ही सगळी कामं चालू राहणार आहेत. जो निधी दिलाय त्याची काही प्रत्यक्षात कामं सुरू आहेत, काही टेंडर प्रक्रियेला आहेत आणि येणाऱ्या काळात त्याच्यावरती वर्क ऑर्डर घेऊन आपल्याला ती कामं देखील पूर्ण करायची आणि रस्त्याची कामं होत असताना हे शहर सुरक्षित राहिलं पाहिजे याकरता आपण संपूर्ण शहराला सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून
कव्हरेज करण्याचे काम आपण त्याला एक पोलीस स्टेशनच्या माध्यमातून संपूर्ण नियंत्रण ठेवण्याचं देखील काम केलेलं आहे. मला हे सांगण्यामागचा उद्देश एवढाच आहे की फक्त आपण रस्ते, लाईट, पाणी या मूलभूत सुविधेच्या पलीकडे जाऊन एक चांगल्या पद्धतीने महत्वाकांक्षी प्रकल्प देखील या शहरामध्ये आले पाहिजेत आणि ही अपेक्षा या 28 नगरसेवक आणि नगराध्यक्षांकडे देखील आमची असणार आहे. कुणाला नगराध्यक्षाची संधी मिळाली, उद्या उपनगराध्यक्ष पदाची संधी कुणाला द्यायची, किती काळ द्यायची, कुणाला सभापती म्हणून वेगळ्या खात्याची जबाबदारी द्यायची, हे देखील आम्ही सर्वजण मंडळी बसून निर्णय घेऊ. परंतु जो काळ तुम्हाला मिळेल त्या काळामध्ये किंवा त्या कार्यकाळात आपण योग्य ते काम केलं पाहिजे. शेवटी पद हे मिळवण्याकरता किंवा प्रतिष्ठेकरता नाही, तर या शहराच्या सर्वांगीण विकासाकरता ही जबाबदारी देखील तुम्ही स्वीकारून काम करावं. या शहराचं वैभव म्हणत असताना ही सुंदर अशी इमारत तुमच्या ताब्यात दिली